ही मूर्ती होती की नाही, ही जय मल्हारच्या रूपात ही मूर्ती केल्या आणि मूर्ती तुम्ही बघा कशी केल्या त्यांनी एकदम टॉप कंडिशन मध्ये केल्या. या सगळ्या मूर्त्या आहेत की नाही या मुंबईमध्ये मोठ्या पॅटर्न मध्ये केलेल्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवायला लागलोय. आणि काही ही मूर्ती आहे की नाही डंबरू वाजवायची मूर्ती काय वाटतं बघा फक्त नाथखवा एवढं फिनिशिंग केलंय, एवढं पूर्ण ऑइल पेंट कलर आहे मला तर वाटते. आणि ज्या बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत की नाही काय त्या बघा इथं वरती ठेवल्यात त्यांनी. नमस्कार पब्लिक, तर आज आपण आलोय सिद्धिविनायक आर्ट्स पशी म्हणजेच मिरजकिल टिकटी येथे. इथे आपल्याला आकर्षक मूर्त्या गणेश मूर्त्या बघायसाठी आपण आलेलो आहे. हे समोरच आर्ट्स आहे बघा, हे सिद्धिविनायक आर्ट्स. इथेच आपण आता एंट्री करणार आहे आणि इथं आपल्याला बघायच्या आहेत भव्य दिव्य मूर्त्या. सर्व सगळ्या मूर्त्यांची प्राइस आपल्याला विचारायची आहे. तर भावानो असंच तुम्हाला व्हिडिओ बघायचा असतील तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर आता आपण जाऊया तिथं एंट्री करूया. फायनली काय आपण आलोय सिद्धिविनायक आर्ट्स जवळ आणि इथं डिस्प्लेला एक मूर्त्या लावल्यात हे तुम्ही बघू शकताय. तर डिस्प्लेसाठी एक गणेश मूर्त्या आकर्षक ठेवलेल्या आहेत हे तुम्ही बघू शकताय. असं बाहेरच त्यांनी ठेवलंय आणि ह्याची एंट्री हे बघा इथून होत्या दाखवतो. सिद्धिविनायक आर्ट्स जवळची एंट्री इथून होत्या आणि इथूनच आपल्याला आज जायचं आहे. जाऊया. तर आता फायनली आपण आज जात आहे आणि हे तुम्ही बघू शकताय एंट्रीला आपल्याला असं बघायला मिळते. त्या आर्टिस्टने बनवलेलं काम आहे त्यामुळे त्याचं कॉस्ट्युम थोडं जास्त तर काही एंट्री केल्यावरच आपल्याला अशा मूर्त्या दिसत आहेत तिथं. तर हे तुम्ही बघू शकताय मूर्त्या कशा कशा आहेत. तर काही जी मूर्ती आहे की नाही ती तुम्हाला दाखवतो. पूर्ण दगडासारखी मूर्ती केली म्हणजे असं वाटतं की दगडातनं कोरलेली मूर्ती आहे. काही जी मूर्ती प्लॅस्टर मध्येच केलेली आहे. इथं आपल्याला दिसते थोडं ओळखून येते कसं काय या टाइप मध्ये या मूर्त्या केल्यात. आणि इथं पण आहे बघा दगडासारखी मूर्ती. असे खूप साऱ्या मूर्त्या इकडे आपल्याला बघायला मिळतात. आणि हे तुम्ही बघू शकताय अर्ध शंकराचा अंग आहे आणि असं वेगळ्या टाइप मध्ये काय काय केलेलं आहे यांनी. आणि इथे तुम्ही बघू शकताय स्वामी समर्थ रूपात ते केलेल्या मूर्ती आहेत आणि नरसिंहाच्या रूपात पण आहेत बघा इथं. अशा खूप मूर्त्या आपल्याला दिसत आहेत. ही चिंतामणी होती आणि बाकीच्या दगडाच्या रूपात तुम्ही मूर्त्या बघितल्या आहे. एक मूर्ती तर मोदक घेऊन ते बसलेल्या आहे आणि अशा खूप मूर्त्या आहेत. पण काही ज्या खाली मूर्त्या आहेत की नाही या सगळ्या बुक झालेल्या मूर्त्या आहेत नरसिंहाच्या रूपात. ते नाही ज्यासनी कागद घातलाय या सगळ्या बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत. तुम्ही बघू शकताय कितीतरी मूर्त्या इकडे आहेत. त्या बुक झालेल्या मूर्त्या असल्यामुळे आपण आता त्वरित तुम्हाला दाखवतो मूर्त्या बघा फक्त. आता आपण काय करायला माहिती काय, ही सगळी लाईन आहे हे बघा. इथून आता आपण काय करूया ही लाईन अशी पूर्ण इकडून तिकडून आता आपण फिरूया. आता इथल्या सगळ्या मूर्त्या आपण बघतच जाऊया कसं काय आहे तुम्हाला सगळं दाखवतो. तुम्ही फक्त मूर्त्या बघा. फायनली स्टार्ट करतोय आणि बघा चिंतामणी केल्या. ही चिंचपोकळीच्या चिंतामणी टाईप मूर्ती आहे बघा ही तुम्ही बघू शकताय कशी केल्या. आणि पेटा काढलेली मूर्ती तुम्ही बघा. सगळं काम पण फिनिशिंग पण एकदम टॉप मध्ये केले. आणि इकडे खूप साऱ्या मूर्त्या आहेत हे बघा. मोराचा पीस आहे की नाही पूर्ण ओरिजिनल आहे. आपल्याला वाटत असेल प्लॅस्टरने केला असं काय नाही. हाला लागला दिसते आपल्याला ओजी मध्ये कसं काय केले. आणि माळ बी पूर्ण रिअल आहे. आणि हे पण तुम्ही बघू शकता फेटा पण ओरिजिनल आहे. आणि अशा खूप मूर्त्या इथं आपल्याला दिसत आहेत. ही पण मूर्ती अशी एकदम देखणी केल्या हे बघा. फेटा वगैरे धोतर क्वालिटी मध्ये. आणि छोटीशी मूर्ती केली आईच बघा कसं वाटते मला. छोट्या बाळाने एकदम आकर्षक व्हायला पाहिजे अशा टाइप मध्ये केल्यात. ही मूर्ती होती की नाही ही जय मल्हारच्या रूपात ही मूर्ती केल्या आणि मूर्ती तुम्ही बघा कशी केल्या त्यांनी एकदम टॉप कंडिशन मध्ये केल्या. आणि पूर्ण खालून वरती तुम्हाला दाखवतो ही मूर्ती बघा फक्त कशी केल्या त्यांनी. अशा खूप मूर्त्या त्यांनी अशाच केलेल्या आहेत. आणि हे पण बघा तुम्ही कशा केल्यात. म्हणायला गेलं तरी लाईनला सगळ्या मूर्त्या दिसतात आपल्याला. शंकराच्या रूपात आहे बघा एकदम क्वालिटी मध्ये. हे बघा काहीच या सगळ्या अशाच मूर्त्या इकडे आपल्याला दिसत आहेत. आणि या बाजूला पण सेम आपल्याला अशाच मूर्त्या दिसत आहेत हे तुम्ही बघू शकताय. आता जसं आपण तिकडे बघितलं की नाही सगळ्या मूर्त्या केल्यात पण एकदम आपल्या क्वालिटी काम आहे यांचं. सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये आपण आलोय की नाही तिथं आपल्याला मूर्त्याच्या क्वालिटी दिसत आहेत हे तुम्ही बघू शकताय. मुंबई पॅटर्नच्या मोठ्या आपण ज्या मूर्त्या बसते म्हणजे आपल्या मुंबईच्या
त्या टाईप मध्ये एक छोट्या आपण घरात बसवण्यासारख्या मूर्त्या त्यांनी केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय एकदम आकर्षक मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत. या सगळ्या तुम्हाला मूर्त्या दाखवतो जरासं वर जाऊन. गाईज आपण जरासं पुढं आलोय आणि हे तुम्ही बघू शकता या सगळ्या मूर्त्या आहेत की नाही या मुंबईमध्ये मोठ्या पॅटर्नमध्ये केलेल्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवायला लागलोय. हे तुम्ही बघू शकता कसं टाईपमध्ये मूर्ती केल्या. तर असं काही झूम मारून बघतो आणि काही ही मूर्ती आहे की नाही डमरू वाजवायची मूर्ती काय वाटतं बघा बघता नाथखवा डमरू कसा केलाय काय माहित पण भारी केलाय. पुन्हा तुम्हाला मूर्ती बघायला कशी झाल्या. ओ माय गॉड. आणि ही बाजूची मूर्ती बघा राव याला एवढं फिनिशिंग केलंय एवढं पूर्ण ऑइल पेंट कलर आहे हो मला तर वाटते. आणि याला खडे एवढे लावलेत का नाही बारकाईचे खडे कसल्या मूर्त्या केल्यात इथून बघा. आणि खालून वरती बहुतेक ही मूर्ती पण बुक झाल्या आणि ह्या तुम्ही घरी मूर्त्या बसवू शकताय. या टाईप मध्ये मूर्त्या केल्या मूर्ती बघा ही फक्त केल्या अजून बाजूला पण आहेत हे बघा. त्या सगळ्या मूर्त्या आपल्याला इथं बघायला मिळतात. तसं मी नाही गेले की नाही काहीच इथं 1 2 3 4 5 6 मूर्त्या आपल्याला दिसतात. इकडं तुम्हाला मूर्त्या दाखवतो. आता आपण जी बघितली ती त्या साईडची लाईन होती. आता या साईडच्या लाईनला आपण आलोय आणि इकडं असं खूप साऱ्या लाईनी आपल्याला दिसतात. आणखी मी 4-5 अशा लाईन आहेत. सगळ्या लाईनीत आपल्याला अशा मूर्त्या दिसत आहेत. तुम्ही बघू शकताय. सगळ्या मूर्त्या दाखवणे आता काही ते शक्य नाही कारण ब्लॉग आपला लय मोठा होणार आहे. तर काय करतो थोडंफार तुम्हाला दाखवतो आणि बाकीच्या मूर्त्या आहेत की नाही या तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो. ते फक्त तुम्ही बघा. ते तुम्ही बघू शकताय या अशा लाईन आहेत. तर काय आता आपण काय करायला माहिती का डायरेक्ट शेवटच्या लाईनला आलो आणि शेवटच्या लाईनच्या आपण मूर्त्या बघा. हे बघा तर काही छोट्या मूर्त्यांपासून मोठ्या मूर्त्यांपर्यंत आपल्याला सगळ्या मूर्त्या बघायला मिळतात. तुम्ही बघू शकता काही आपल्याला खूप साऱ्या मूर्त्या दिसतात. तुम्हाला वरून दाखवतो मूर्त्यांचा शेड बघा केवढा आहे. हे बघा इकडे सगळ्या मूर्त्या आपल्याला घरगुती मूर्त्या बघायला मिळतात. इथंच म्हणजे आपला टिकटी कशी आणि इकडे वरत्यानी खूप साऱ्या मूर्त्या आहेत. हे तुम्ही बघू शकताय वरत्यानी हे केले आणि ज्या बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत की नाही काय त्या बघा इथं वरती ठेवल्यात त्यांनी बुकिंगच्या मूर्त्या आणि बाकीच्या मूर्त्या अशा खाली ठेवल्यात म्हणजे त्या पिशव्या वगैरे घालून त्यांनी असं खाली त्यांनी ठेवल्यात मूर्त्या. तर काय आता आपण काय करूया डायरेक्ट तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बघा. तुम्ही आता मूर्त्या बघितला कशा कशा युनिक मूर्त्या त्यांनी केलेल्या आहेत. तर आता आपण खरी कॉर्नरचा जो रोड आहे त्या रोड पासूनच्या शेडला आपण आलतो म्हणजेच सिद्धिविनायक आर्ट्स जिथं आपण आलेलो जिथं आकर्षक आपण घरगुती मूर्त्या बघितल्या आहेत. तर मूर्त्या कुणाला आवडल्या हे मला कमेंटमध्ये सांगा. तर असेच भावांना नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला आता सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.